नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि थंडी एन्जॉय करत असाल. या थंडीमध्ये ना भरपूर फळं, भाज्या आणि वेगवेगळ्या गोष्टी ना नक्की ट्राय करा. मी सुद्धा करत आहे. तर छान अशी कोथिंबीर काल मिळाली होती आणि त्याचे ना कोथिंबीर वड्यासुद्धा बनवल्या. तर आज म्हटलं चला फ्राय करूया आपण कोथिंबीर वड्या. तर छान अशा कोथिंबीर वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता आणि प्रज्ञेला प्रचंड आवडतात. सो त्याच्या खातीरच मी ते बनवल्या होत्या. तर बरेच दिवस झाले होते त्याला तो म्हणत होता की बनवल्या नाही आहे. सो मी त्यासाठी बनवल्या होत्या आणि इथे माझं चाललं आहे बाकीची स्वयंपाकाची तयारी. तर आज ना मी टोमॅटोचं सार बनवणार आहे आणि बारीक मेथी जी असते ना तर त्याची भाजी बनवणार आहे. तसं तर बारीक मेथीची भाजी ना मी ऑल टाईम खात असते, म्हणजे पूर्ण वर्षभर मी खात असते ती. मला प्रचंड आवडते आणि याची ना एक स्टोरीसुद्धा आहे. एका व्लॉगमध्ये मी सांगितलंसुद्धा होतं की ही बारीक मेथीची भाजी जी आहे ना तर ती मला अजिबात आवडायची नाही. पण माझ्या सासूबाईने एकदा मला जबरदस्ती ती खायला लावली आणि तेव्हापासून ती माझी ना भाजी फेवरेट झाली. प्रचंड आवडते मला. बारीक मेथीसुद्धा आवडते आणि जाड्या पानांची मेथी असते तीसुद्धा आवडते. तर इथे टोमॅटोचा सार जो आहे तो मी बनवत आहे. साराची जी ग्रेव्ही आहे ना म्हणजे टोमॅटोची, ती मी आदल्या दिवशी बनवून ठेवली होती. तर फक्त त्याला ना तडका देणार आहे. तर तडका अगदी नॉर्मल आहे. कढीपत्ता टाकायचा, राई टाकायची, त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा आहे आणि कांदा टाकायचा आहे आणि तुम्ही इकडे ना हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. पण मी वाटणामध्ये ना हिरवी मिरची वापरली होती, म्हणजे जेव्हा याची ग्रेव्ही बनवली होती ना टोमॅटोची, तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली होती. तर तेव्हा मी हिरवी मिरची टाकली. त्यामुळे इथे मी खूप जास्त तिखट बनवणार नाही, कारण मुलंसुद्धा खाणार आहे. आणि हा तडका आहे ना त्या ग्रेव्हीमध्ये, म्हणजे आपण जो टोमॅटोचा सार काढून घेतला आहे तर त्याच्यामध्ये टाकायचा. अगदी मस्त असं टोमॅटोचा सार झाला होतोसुद्धा आणि झालासुद्धा होता, कारण मी खाल्ल्यानंतरच व्हॉईसवर करत आहे. सो खूप टेस्टी झाला होता आणि थंडीमध्ये ना अक्षरशः सूपसारखा मी तो सार जो आहे तो पियालो आणि मिस्टरांनासुद्धा प्रचंड आवडला. तर त्यांनीसुद्धा खूप छान असा एन्जॉय केला. आणि ते बघा मेथी जी होती ना तर मी धुवून स्वच्छ करून ठेवली होती निथळण्यासाठी. फक्त ना ही मेथी करताना ना फक्त एकच असतं की आपल्याला ना खूप जास्त मेहनत घ्यावी लागते धुण्यासाठी, कारण जर व्यवस्थित धुतलं नाही तर त्याच्यामध्ये जी रेती असते ना तर ती आपल्या दाताखाली येते आणि कचकच असं लागते. त्यामुळे ना धुण्यासाठी फक्त मेहनत घ्यावी लागते. बाकी असं निवडण्याचं या मेथीमध्ये इतकं काही नसतं आणि मी वर्षानुवर्षे ही भाजी बनवत आहे. प्रचंड आवडते मला आणि भाकरीसोबत तर खूप टेस्टी लागते. सो आज मी बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवणार आहे. तसं तर थंडीमध्ये बाजरीच्या भाकरी खाल्ल्याच पाहिजे, कारण आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते आणि बाजरी ही थोडीशी उष्ण असते. त्यामुळे त्याच्या भाकरी मी बनवते. वर्षभर माझ्याकडे बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ या सगळ्या गोष्टी असतात. आम्ही कोकणी आहोत त्यामुळे आमच्याकडे तांदळाच्या भाकरी तुम्हाला जास्त दिसतील, पण या गोष्टीसुद्धा आम्ही खातो. नाचणीसुद्धा आमच्याकडे बऱ्याच प्रमाणात होते, सो तीसुद्धा भाकरी आम्ही खात असतो. तर इथे टोमॅटोचा सार माझा जो आहे तो बनवून झालेला आहे ऑलमोस्ट. आणि मी आता घेणार आहे मेथीची भाजी बनवायला. तर रेसिपी आधीसुद्धा शेअर केलेली आहे, खूप इझी आहे. आपण लसूण जे टाकतो ना, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा फक्त तेलात परतायचं आहे आणि त्यानंतर ही भाजी ना आबडधोबड कापून टाकायची आहे आणि मस्त असं ना ओलं खोबरं जे आहे ते वरून स्प्रेड करायचे भाजी शिजल्यानंतर. आम्ही कोकणी असल्यामुळे ना आमच्या प्रत्येक जेवणामध्ये, म्हणजे डाळ असू दे, सार असू दे किंवा मग कुठली सुकी भाजी असू दे, तर प्रत्येक जेवणामध्ये ना आमच्या ओलं खोबरं हा प्रकार येतोच. त्याशिवाय आम्हाला ती भाजी अजिबात आवडत नाही. तर या मेथीच्या भाजीमध्ये ना थोडा जास्त कांदा टाकायचा, ज्यामुळे ना ही भाजी खूप टेस्टी लागते. आणि मी अगदी 10 रुपयाची आणली होती, कारण माझ्याकडे म्हणजे त्यासोबत ना कोथिंबीर वड्यासुद्धा होत्या. त्यामुळे भाजी जास्त झाल्याची तर कोथिंबीर वड्या संपल्या नसत्या. सो त्यामुळे मी भाजीची क्वांटिटी थोडी कमी आणली होती. तिथे बघू शकता खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. हा व्लॉग जो होता ना तो मला पुढे कंटिन्यू करता आला नाही. सो त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा जो ब्लॉग आहे तो सुद्धा मी यामध्ये कंबाईन केलेला आहे. आणि इथे बघा भाजी अशा प्रकारे दिसते, इतकी ग्रीन दिसते की आपल्याला आत्ताच लगेच खाऊशी वाटते. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आपला डेली रुटीन ब्लॉग नसणार आहे. तर आपरी जे आहे ते लग्नाला जायचं आहे. आमचे जे जुने नेबर आहेत तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे. सो तिकडेच आहोत लग्नासाठी. थोडीफार तयारी झालेली आहे, फक्त केस वगैरे विंचरायचे आहेत आणि हे गेलेत खाली. ते आले की मग आम्ही निघणार आहोत लग्नासाठी. प्रज्ञा स्कूलला गेलेला आहे आणि लोला आम्ही सोबत घेऊन जाणार.
आमचे जे नेबर आहेत ना, तर ते तेलुगू आहेत, म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल मॅरेज जे होतं तर इकडे चालू होतं. आम्हाला त्यातलं फारसं काही कळत नव्हतं, कारण मी फर्स्ट टाईम अशी मॅरेज जी आहे ती म्हणजे लग्न जे आहे ते अनुभवत होती. सो मी सगळ्या गोष्टींना जवळून बघत होती. आम्ही गेलो तेव्हा लग्न चालू होतं आणि खूप छान रिच्युअल्स आहेत त्यांच्यासुद्धा आपल्यासारख्याच आणि मस्त वाटत होतं. सगळं एन्जॉय करत होतं आणि आजूबाजूचे शेजारचे जे लोकं आहेत ते सुद्धा सगळे भेटले. कारण आता जसं आमची चाळ शिफ्ट झाली होती, सो त्यामुळेच प्रत्येकजण जिकडे-तिकडे राहायला गेले होते. म्हणजे सगळेच जवळ लांबवले होते. सो त्यामुळे ना बऱ्याच दिवसाने सगळ्यांशी भेटणंसुद्धा झालं. नंतर मग आम्ही निघालो, कारण प्रज्ञेश स्कूलमधून यायचा टाईम झाला होता आणि लोलो आमच्या सोबत होता. सो चला मग पुन्हा भेटू.